तर पुढे वरळी हिट अँड रन प्रकरणातला सुद्धा मोठा अपडेट समोर येतोय। आरोपी मिहिर शहा विरोधात मुंबई पोलिसांनी लुकआउट नोटीस बजावलेली आहे। मिहिर अद्याप सुद्धा फरार आहे। पोलिसांकडून त्याचा सध्या शोध सुरू आहे। निखिल चव्हाण अधिकची माहिती देत आहेत। निखिल, कशा प्रकारे नेमका तपास सुरू आहे, काय घडामोडी घडतायत? नक्कीच अमित, काल सकाळी घडलेला हा संपूर्णपणे प्रकार आहे आणि या प्रकरणानंतर लागलीच मुंबई पोलिसांनी आरोपी मिहिर शहा याचा शोध घेण्यास सुरुवात केलेली होती। या प्रकरणी मिहिर शहाचे वडील आणि त्यांचा ड्रायव्हर याला काल पोलिसांनी उशिरा रात्री अटक आहे ती दाखवलेली आहे। काल सकाळपासून त्याच्या संदर्भात ही जी चौकशी आहे ती सांगण्यात आलेली आहे। परंतु आज मिहिरचा अजूनही 24 तास उलटून गेले तरी सुद्धा शोध हा लागलेला नाहीये। त्यामुळे मुंबई पोलिसांनी लुकआउट नोटीस आहे ती मिहिर शहाच्या विरोधात जारी केलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे। पोलिसांच्या जवळपास 5 टीम आहेत त्या मिहिर शहाला शोधतायत, कारण काल ज्या ठिकाणी अपघात झाला तिकडून पळून जात असताना त्यांनी जी गाडी सोडली आणि बँड्रामध्ये गाडी सोडल्याच्या नंतर कलानगर येथे गाडी सोडून तो पसार झालेला आहे आणि त्याचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाहीये। त्यामुळे मुंबई पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करून आता जो शोध आहे तो घेण्यात येणार आहे। परंतु या प्रकरणात आता मिहिर शहाचे वडील आणि त्यांचे ड्रायव्हर याला अटक करण्यात आलेली आहे। निश्चित निखिल, इथून पुढे तपास कसा होतोय पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।